स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी ज्यांची डिग्री झालेली आहे, पीजी डिग्री झाली आहे, म्हणजे पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता जे ट्राईब आहे, म्हणजे जे आदिवासी आहेत किंवा जे एसटी आहेत, या सर्व शेड्यूल ट्राईब आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की TRTA माध्यमातून, आदिवासी शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणेच्या माध्यमातून आपल्या सर्वांकरिता PhD जर आपण करणार असाल तर आपल्याला पेट म्हणजेच काय तर PhD पात्रता पूर्व परीक्षा याच्यासाठी DBT ची योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे, ही जी योजना आहे, ही 6 महिने आपल्याला काय विद्यावेतन सुद्धा देणार आहेत आणि क्लासेसची सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे 15 तारखेपासून, 15 एप्रिल पासून, आणि शेवटची तारीख आहे याची अर्ज करण्याची, ही शेवटची तारीख आहे 25 एप्रिल, म्हणजे 10 दिवसासाठी ही प्रक्रिया होती. अजून आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत 4 ते 5 दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याचा अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी आपल्याला साईट वरती जायचं आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ती साईट टाकतो आहे, fellowship.trti.maha.in व दुसरी trti.maharashtra.gov.in या दोन साईट पैकी एका साईट वरती जाऊन आपण काय करू शकता, अर्ज त्या ठिकाणी करू शकता. कोणासाठी आहे तर ट्रायबल विद्यार्थ्यांसाठी. क्वालिफिकेशन काय, ज्यांची पीजी झालेले आहे त्या सर्वांसाठी PhD करता जी काही पेट परीक्षा होते त्याकरिता ऑनलाईन क्लास, आपला क्लासची सुविधा या ठिकाणी, ऑफलाईन क्लासची सुविधा या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे. अटी शर्ती काय आहेत बघा. अर्जदार हा अनुसूचित जमातीचा असणं आवश्यक आहे. तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. अनुसूचित जमाती विद्यार्थ्याकडे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी असणं अनिवार्य आहे, तरच त्याला याचा लाभ घेता येणार आहे. निवड झाली तरी त्याला जात वैधता प्रमाणपत्र देणं अपेक्षित असणार आहे. विद्यार्थी हा किंवा उमेदवार हा पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. अपियर नाही, तो पूर्ण पास असणं गरजेचं आहे. अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी आहे त्यांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न 8 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते 8 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. त्याचं वय सुद्धा पण 35 वर्षाच्या खाली असणं गरजेचं आहे, म्हणजे 35 वर्षापर्यंत त्याची वय असणं गरजेचं आहे. नंतर मुली जे आहेत त्यांच्यासाठी 30% राखीव आहे आणि दिव्यांग जे आहेत त्यांच्यासाठी 4% जागा या ठिकाणी राखीव असणार आहेत. शासकीय सेवेतील उमेदवार लाभास अपात्र, जे काही गव्हर्नमेंट सर्वंट असतील किंवा शासकीय सेवेत असतील, या विद्यार्थ्याला याचा लाभ घेता येणार नाही. नंतर ही योजना जी आहे, या योजनेमध्ये उमेदवारांनी 80% उपस्थिती अनिवार्य आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी DBT जे मिळत आहे त्या ठिकाणी क्लासला जाणं अपेक्षित आहे. आणि निवड झाल्यानंतर तुम्हाला 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी क्लास करिता जाणे अनिवार्य आहे. अशा पद्धतीनं ही PhD ची जी काही पूर्व परीक्षा होते त्या सर्व परीक्षेकरिता ही योजना TRTA माध्यमातून राबवल्या जात आहे. म्हणून हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ ट्रायबल जे विद्यार्थी आहेत ज्यांची पीजी झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे, ज्यांची डिग्री झालेली आहे, 1-2 पीजी डिग्री विद्यार्थ्यांच्या झाल्या आहेत, या सर्व आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणे अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याकडे फक्त 4च दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळे ऑनलाईन अप्लिकेशन करून हे जे अप्लिकेशन आहे हे स्वतःकडे ठेवायचं आणि पोस्टाद्वारे सुद्धा TRTA ला आपल्याला पाठवायचं आहे. म्हणजे आपल्याकडे कमी दिवस आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. या योजनेचा आदिवासी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे. हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि अधिक माहिती करता विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणारे जे काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा, जेणेकरून मला तुम्हाला प्रश्न विचारता येईल, माझ्याशी बोलता येणार आहे आणि या परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला सुद्धा माहिती देता येणार आहे. धन्यवाद.